नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ज्योती निंबाळकर लिखित एक फार सुंदर बोधकथा व्हॉट्सॲपवर वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. ते रोजच्याप्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड कोवळी हाक आली, काका काका. ते वळले. 7-8 वर्षाची एक चिमुरडी धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती. काय झालं ग, एवढी धावत का आलीस? काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं. काका, 15 रुपयाचे तांदूळ आणि 10 रुपयाची डाळ घ्यायची होती. मुलीच्या डोळ्यात निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती. काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं. आता दुकान बंद केलं ग, सकाळी ये, मिळेल. पण आत्ता हवी होती, तिनं हळू आवाजात सांगितलं. अगं लवकर यायचं होतं ना ग, आता सगळं आवरून ठेवलंय, त्यांनी सौम्य पण व्यावसायिक स्वरात सांगितलं. मुलगी गप्प झाली. नजर खाली घालून बोलली, सगळी दुकानं बंद झाली आहेत आणि घरी पीठही नाही आहे. हे ऐकून काकांचं काळीज सुन्न झालं. क्षणभर ते शांत राहिले. तू आधी का आली नाहीस ग? बाबा आत्ता घरी आलेत आणि घरी. ती थांबली. बहुतेक अश्रू रोखत होती. काकांना काही विचारायचं नव्हतं आत्ता. त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली. दुकान उघडलं, आवरलेलं सामान बाजूला ठेवलं आणि डाळ तांदूळ वजन न करताच पिशवीत टाकून दिलं. ती पिशवी घेताना म्हणाली, थँक्यू काका. काही नाही ग, आता घरी नीट जा. त्या रात्री ते झोपू शकले नाहीत. त्या मुलीचा चेहरा, तिची हतबलता आणि ती एक ओळ, घरी पीठही नाही, ती सातत्यानं त्यांना अस्वस्थ करत राहिली. त्यांना स्वतःचं बालपण आठवलं. रिक्षा चालवणारे बाबा, दुसऱ्यांच्या घरात काम करणारी आई, पाण्यात भिजवलेली पोळी खाल्लेली रात्र. आज माझ्याकडे दुकान आहे, कमाई आहे, पण माणुसकी आहे का? स्वतःलाच त्यांनी विचारलं. दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर त्यांनी एक फलक लावला. तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील तर संकोच करू नका, हक्काने मागा. ही उधारी नाही, माणुसकी आहे. आणि बाजूला एक डबा ठेवला. जर कुणाला मदत करायची असेल तर या डब्यात पैसे टाका. सुरुवातीला लोक चकित झाले, पण हळूहळू समजलं, हे प्रसिद्धीसाठी नाही, ही मनापासून माणुसकीसाठी केलेली गोष्ट आहे. एका आठवड्यानंतर तीच मुलगी पुन्हा आली, यावेळेस आपल्या लहान भावाबरोबर. काका, बाबांनी काही पैसे दिलेत. मागच्या वेळेस जे घेतलं होतं ना, त्याचे पण पैसे घ्या यातून. नाही ग, त्या दिवशी जे दिलं होतं ना, ते माणुसकीचं होतं, त्याचा हिशोब नसतो. मुलगी हसली. तिनं फलक वाचला आणि म्हणाली, बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले की या डब्यात पैसे टाकतील, म्हणजे इतरांनाही मदत होईल ना. त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच नेकी कधीही वाया जात नाही, हे खरं. हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरू लागलं, माणुसकीचं दुकान. गल्लीतल्या आजीबाई, एकटे राहणारे वृद्ध, रोजंदारी करणारे मजूर आता तिथून सन्मानानं सामान घेतात. सक्षम लोक त्या डब्यात थोडे थोडे पैसे टाकत जातात. शाळेतली मुलं आपला गुल्लक फोडून त्यात पैसे टाकायला लागली. हे दुकान आता केवळ व्यापाराचं ठिकाण नव्हतं, ते एक विश्वासाचं मंदिर बनलं होतं. नंतर एका स्थानिक पत्रकारानं ही गोष्ट प्रसिद्ध केली. जिथे नफा नाही, गरज महत्त्वाची. वाचा, माणुसकीच्या दुकानाची गोष्ट. ही बातमी व्हायरल झाली. अनेक सोशल मीडिया पेजेसनी त्यावर व्हिडिओज बनवले. लोक लांबून या दुकानाला बघायला यायला लागले, पण दुकानदारानं कधी त्याचा फायदा घेतला नाही. जर एका मुलीच्या उपाशी पोटानं मला बदललं तर कदाचित हे दुकान इतरांनाही बदलू शकेल. एक दिवस तिचे बाबा दुकानात आले आणि दुकानदाराला म्हणाले, त्या दिवशी तुम्ही फक्त तांदूळ आणि डाळ दिली नव्हती, माझ्या मुलीला विश्वास दिला की या जगात अजूनही चांगले लोक आहेत. आजही त्या दुकानाबाहेर तो फलक आहे,
तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील तर संकोच करू नका. आणि त्या डब्यात रोज कोणीतरी शांतपणे काहीतरी टाकून जातं. ही गोष्ट एका चिमुरडीची आहे, पण एक मोठं परिवर्तन झालंय त्यानं. बदल बाहेरून नाही होत, तो आपल्या अंतःकरणापासून सुरू होतो. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.